नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची अगदी झटपट आणि सोपी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। जवळ्याच्या वड्या। ओला जवळा जो असतो त्याच्या वड्या आपण करणार आहोत। हे बघा, अगदी ताजा पकडलेला जवळा आमच्या घरी आला होता। सो म्हटलं चला तो साफ करून घेऊया आणि त्याच्या वड्या करून दाखवूया। पहिल्यांदाच मी शूट केली आहे ही रेसिपी, म्हटलं शेअर करूया। आता हा जवळा जो आहे ना तो स्वच्छ करून घ्यायचा असतो। त्याच्यामध्ये छोटे छोटेसे मासे असतात, ते काढून घ्यायचे असतात आणि काही कचरा असेल तर चला तर तो सगळं मी काढून घेतला आहे। आणि हा बघा, एक वाटीभर आता हा आपला जवळा झाला आहे। आता ह्या जवळ्यामध्ये आपण अगदी घरातले साधेसुधे मसाले टाकून आपण ह्या वड्या करणार आहोत। त्यामध्ये मी एक वाटी कांदा टाकून घेत आहे। आलं लसणाची 1 ते 1.5 चमचा पेस्ट टाकून घेत आहे। त्याचबरोबर तुमच्या आवडीनुसार मिरची इथे तुम्ही कमी जास्त करू शकता। मी इथे 2 ते 3 मिरच्या घेतल्या आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे। त्यानंतर ह्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया। त्यामध्ये घरामधला आपला लाल मसाला असतो तो टाकून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। मिरची आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता ह्यामध्ये आपण पाणी नाही टाकायचं आहे, सगळं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि जवळ्याच्या पाण्यामध्येच आपण हे छान असं भिजवून घेणार आहोत। आधी मसाले आणि कांदा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा, त्यानंतर आपण ह्यामध्ये बेसन टाकून घेणार आहोत आणि बेसन टाकून पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा, नाहीतर वड्या ज्या आहेत त्या कुरकुरीत नाही होणार, नरम होतील। हे बघा, आता आपण बेसन मिक्स करून घेतलं आहे। आता ह्या तव्यावरती आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। मी इथे हा तवा ठेवून घेत आहे आणि ह्यावरती वड्या ज्या आहेत आपण अशा हाताने थापून घ्यायच्या। थापताना तेलाचा किंवा पाण्याचा वापर तुम्ही इथे करू शकता, म्हणजे वड्या छान अशा थापल्या जातात। हे बघा, मी इथे थोडासा तेलाचा वापर केला आहे आणि वरतून आपण वडी ठेवून त्यानंतर ती पुन्हा थापून घ्यायची थोडीशी, त्यामुळे ती छान पातळ अशी वडी जी आहे ती बनते आणि छान मध्येपर्यंत शिजते। आणि ही वडी जेव्हा थापतो आपण तेलावरती सोडतो, त्यानंतर थोडासा पाण्याच्या हाताने हिला दाबून घ्यायचं, म्हणजे ती छान अशी सेट होते। आणि वडी बनवताना कधी कधी ती थोडीशी जाड अशी बनली जाते, त्यामुळे ती सगळ्या साईडून अगदी छान अशी सेट होते। हे बघा, मी छान अशी दाबून घेत आहे पाण्याच्या हाताने, त्यामुळे ती हाताला चिटकत नाही। ह्याच प्रकारे सर्व वड्या आपण थापून तेलावरती सोडून घ्यायच्या आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवरती, म्हणजे मध्यम ते कमी फ्लेमवरती आपण ह्या वड्या छान अशा खरपूस तळून घेणार आहोत। शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। अगदी कमी तेलामध्ये अगदी झटपट ह्या वड्या बनवून तयार होतात आणि खूप छान कुरकुरीत चविष्ट लागतात। नक्की ट्राय करून बघा। चला तर हे बघा, थोड्याशा अशा दाबायच्या, म्हणजे छान अशा मध्येपर्यंत शिजतात आणि कुरकुरीत अशा वड्या बनवून तयार होतात। तुम्ही ह्या गरमागरम भाताबरोबर साईड डिश म्हणून सुद्धा देऊ शकता किंवा अशा स्टार्टर म्हणून सुद्धा खायला खूप सुंदर लागतात। चला तर अशाच प्रकारे मी सगळ्या बनवून घेत आहे। हे बघा, आता ही दुसरी बॅच टाकून घेत आहे आणि ही सुद्धा मध्यम टू मीडियम फ्लेमवरती सगळ्या वड्या बनवून घेत आहे। फ्लेम फुल केली की जवळा जो आहे तो मध्येपर्यंत शिजत नाही आणि वड्या कच्च्या होतात, म्हणून आपण लो फ्लेमवरच ह्या शिजून घ्यायच्या, म्हणजे छान अशा कुरकुरीत वड्या बनवून तयार होतात। चला तर ह्यासुद्धा मी तळून घेते। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अजून देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असेच वेगवेगळ्या आणि सोप्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय।